Shut
शरण जी हनुमंता, शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. शूर आणि धीर, शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दाबाव्या सुभटा. विठ्ठला महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता. श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेव देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती, निशेष जाड्यापहा. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडलीकाय धातुन्मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं.
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणून घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहू निवासी असणारे श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आजच्या महाप्रसादाच्या निमित्तानं घेतलेला अभंग. विठ्ठला परिहार द्यायचा तो असा श्री क्षेत्र यशवाडी भगवंताच्या महत्वाच्या भक्तांपैकी महत्वाच्या म्हणण्याचं कारण असं, आपण सगळे भक्त नाहीत का? आपण सगळे भक्तच आहोत. कोणाचे? हनुमंतरायाचे. तसे जर नसतो तर आपण इथं दर्शनाला आलो नसतो. पण तरीही आपण दर्शनासाठी येतो, याचा अर्थ आपण भक्त नाहीत का? भक्त आहोत म्हणूनच येतो. मग परंतु आपण संसार करत असताना भक्ती करतो. मारुतीरायांनी सगळं सोडून फक्त भक्ती केली. म्हणून महत्वाच्या भक्तांपैकी असे असणारे श्री मारुतीराया यांच्या सान्निध्याने ही पुनीत झालेली ही भूमी आहे. आणि इथं नित्य नेमाने दर शनिवारी महाप्रसाद होतो. महाप्रसादाच्या निमित्तानं भगवंताची काहीतरी सेवा व्हावी म्हणून कीर्तनाची एक सेवा दर शनिवारी इथे होत असते. त्यातली या वर्षी या वेळेला म्हणजे लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच यशवाडीला येणं झालं. आणि अशा या पवित्र अशा भूमीवर ही करायला भेटलेली सेवा ती कोणाच्यामुळे भेटली तर दुधनगावकर मंडळींच्या मुळे प्राप्त झालेली ही सेवा. आज श्री हरिभक्त परायण आमचे जिजा, नाव घेण्यापुरतं नाव घेतो पण सगळ्यांच्या मुखामध्ये जिजाच येते, श्री प्रकाशराव संतुकराव भोंडवे. परंतु जिजा म्हणण्यामध्ये जी आपुलकी आहे, जसं भाऊला म्हणण्यामध्ये भाऊ भाऊ म्हणल्यानंतर ते पदरात बसले आणि वाटतंय. आणि शिक्षक म्हणल्यावर शिक्षकापासून 5 फूट लांब थांबावं लागतं. त्या जिजांच्या पंक्तीच्या महाप्रसादाच्या निमित्तानं असलेली ही सेवा आहे. त्यांचे चिरंजीव असणारे डॉक्टर साहेब असतील, शिवाजीराव असतील, त्यांच्या निमित्तानं ही घडून आलेली सेवा आहे. आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर करण्याचा योग लाभला. आपल्यापेक्षा मी विद्वान आहे अशातला काहीच भाग नाही. किंबहुना आपण सगळे तरी ठीक आहेत, सगळे परिचयात आहोत, सोबत आहोत, पण भाऊंच्या समोर बोलावं एवढा तरी अधिकार नक्कीच नाही. माझ्या मनाला प्रश्न येताना विचारलेला की भाऊंच्या समोर बोलावं की नाही. याच्या आधी एकदा प्रयत्न केला तर चुकीचं थोडं बडबडलं गेलं. कारण वडिलांपेक्षा जर शिक्षक समोर असतील आणि शिक्षकापेक्षा दोन्ही नात्याने युक्त जर पुरुष समोर उभा असेल तर जी वचक असते त्याच्यामुळे भाऊ यावेळेला मागे उभे. गेल्या वेळेला मला तिथं उभं केलं तर ती इथं उभे होते. यावेळेला ते मागं थांबले. ते म्हणले चुकायला नको. यांच्यापेक्षा विद्वान आहे म्हणून या गादीवर उभं टाकलो असाही काय भाग नाही. भाऊंचं आपल्या सगळ्यांचं जसं पारडीकर घराण्यावर प्रेम आहे तसंच भाऊंचं विशेष प्रेम आहे. विशेष बघा, घरात किती कोणाला भाऊ दादा तात्या म्हणलं तरी घरातल्या अडचणीमध्ये माणूस कोणाला बोलवत नाही. होय दुकानदार बोलवते, हा सावकार बोलवतेत का? कसं काष्टगाव सुटलं की बोलत. घरातला जर एखादा काही प्रसंग घडला, काही विशेष कलहाचा, तर कोणी बोलवते का बाहेरच्याला? दिदीचं थोडं लग्न झालं आणि सासू म्हणणारी पोरीसाठी चांगली असते, पण सासू पण आलं, मुख्यमंत्र्याची जरी पोरगी असली तरी रुबाब अंगात असतोच, ठसका थोडा. तर आमच्या तिकडच्यांना आलता
महाराज परेशान झाले. महाराज परेशान झाल्यानंतर महाराजांनी रक्तातला नात्यातला औरंगाबादचा भाऊ सोडला आणि यांच्या जवळ येऊन बसले. भाऊ, हे संकट आले, आता करायचं काय? भरून येतंय वर यांचं एवढं प्रेम पाहिल्यानंतर. तिथं येऊन भाऊंनी वेळातला वेळ सोडला. प्रभू महाराजांचं नातं त्यांचाच वाद झाला, मला येणं नाही झालं. एवढे व्यापक व्यस्त असणाऱ्या भाऊंनी घरातला प्रसंग समजून हक्काचा भाऊ, कारण भाऊ वडिलांसाठी वडील वयानं मोठे असले, सगळ्या बाबतीत जरी मोठे असले तरी हक्कानं तिथपर्यंत आले आणि घरातला कलहाचा प्रसंग एका तासात मिटवला. आम्ही 3 तास झटलोत आले. सांगायचं काय, घरातल्या पितृवत जे पारडीकर घराण्यावर नव्हे, फक्त आम्ही जन्मलोच वेगवेगळ्या कुटुंबामध्ये, परंतु पितृवत प्रेम करणारे भाऊ. आणि विद्वत्तेच्या बाबतीचा विचार करायचा तर चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला पाणी पाजवते, खाली पखवाजावर बसतेत पण प्रमाण खालून वर देते. आज ते मागं उभं टाकल्यामुळे किमान बोलायचं तरी धाडस करायचं. अशा असणाऱ्या भाऊंच्या समोर बोलावं म्हणजे फक्त माऊलींची ओवी आहे ती मला फुटणं सुद्धा झाली. अर्थ सांगायचा तर ही वडीलधारी मंडळी फक्त पोराचं कौतुक बघण्यासाठी मागं उभं टाकते. सुरुवात झाली. विठाला विठाला आपण शिकवलेल्या पोपटाला बोलता येते का हे बघण्यासाठी मालक कौतुकानं तेच ते वाक्य परत म्हणवून घेते. मन बरं, तसंच यांचं आहे का? फक्त माझ्याविषयी किंवा घराण्याविषयी असणारं प्रेम आहे आणि ते कौतुकानं पाहण्यासाठी म्हणून भाऊ तिथून इथपर्यंत आले. धन्यवाद. विठाला विठाला. आणि आपण सगळी मंडळी पंचक्रोशीतल्या मंडळीचा जर विचार करायचा तर महाराजांचा शब्द कोणासमोर पडलाय आणि कोणी ते सोडलाय असं होत नाही. होय आनंदराव मामा? होतंय. कोणालाही सांगू द्या, काही करायचंय, कोणी सगळे तयार आहेत. भजनी भजण्याच्या जागेवर तयार आहेत, सेवेकरी सेवे करायच्या जागेवर, कुठेही अडचण. आणि आज ज्यांच्या निमित्तानं ज्यांच्या मूळ सेवा करायला भेटली अशा असणाऱ्या जिजांचा जर विचार करायचा तर जिजा सुद्धा आमच्या प्रत्येक प्रसंगामध्ये सोबत. काष्टगावकर मंडळी असेल, दुधनगावकर, पिंपळगावकर, हे पार्टीकर घराण्यानं मध्ये कुठलाही महोत्सव चालू करू द्या, मार्गदर्शक भाऊ आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी मंडळी. अशा या आपल्या सगळ्या पार्टीकर घराण्यावर आपण विपुल प्रेम करणारी मंडळी. आणि आपल्या समोर मी बोलायचं म्हणजे प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल तिथे. कारण एका ओळीमध्ये 4 कीर्तन. अनिल भाऊवत मला प्रेम देणाऱ्या अशा या आपल्या सगळ्या मंडळींना सगळ्यांच्या समोर मी उपस्थित ज्यावेळेला बोलायला त्यावेळेला मला सुद्धा माहेरात असल्याची भावना होईल. कारण स्त्रीच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर स्त्रीला मोकळेपणा जे माहेरात जाणवतो तो सासरी जाणवत नाही. होय सावकार महाराज? आणि जाणवला असता तर दिवाळी कशाला गेली असते? तुमची जाते का? नाही का? विठाला विठाला. असो, सुरुवात करत असताना आज जो घेतलेला हा अभंग आहे, या अभंगाचा जर विचार करायचा झाला तर भगवत भक्ताचा अधिकार केवढा व्यापक आहे, केवढा मोठा आहे. आणि व्यापक अधिकारासोबतच तो एवढा अधिकार असताना देखील किती नम्र असतो भगवत भक्त, हे या अभंगामधून आपल्याला पाहायला सापडते. नव्हे, भगवत भक्ताला किती जरी अधिकार प्राप्त झाला तरी तेवढंच नम्र असलं पाहिजे. खरं म्हणजे भावना मोठा आसन टाकून एखादी गोंगडी टाकून खाली बसायला पाहिजे, परंतु वारकरी संप्रदायाचा नियम त्यांच्याकडून उल्लंघन होत नाही आणि आम्ही त्यांचे शिष्य असल्यामुळे आम्हाला तिथं बोलता येत नाही. संप्रदाय सांगतो की नम्रतेनं चाललं पाहिजे आणि आम्ही सगळे गुरुबंधू त्यांच्याचकडून शिक्षण घेत असतो कसं वाग.
त्यांचं एकच मत आहे, लोभ किती वाढू द्या, फक्त अंगाला डाग पडल एवढा वाढू देऊ नका. कारण हार जरी असले तर पांढऱ्या कपड्याला लगेच धरते. विठाला विठाला या अभंगाचा विचार पाहत असताना अभंगामध्ये तुकोबाराज सांगतात की बाबा भक्ताच्या परिभाषा काय आहेत, भक्ताने भक्ती कशी स्वीकारली पाहिजे, किंबहुना जर आपल्याला भक्तीचे मार्ग कळत नसले तर कोणाच्या तरी मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि एकदा जर का त्या भक्तीचं ज्ञान प्राप्त झालं, भक्ती ही काही करण्याची वस्तू किंवा गोष्ट नाही. भक्ती ठरवून करता येत नाही. आपण किती म्हणू द्या, जिजा उद्या मी तुमच्याकडे कीर्तनाला हजर आहे, पण तरी सुद्धा माणूस राहील म्हणून सांगता येत नाही. भक्ती म्हणजे काय, अंतःकरण म्हणजे मनाला प्राप्त झालेली एक भगवंताबद्दलची अवस्था, तिला भक्ती म्हणायचं. आपण जर एखाद्याला म्हणलो की बाबा मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रेम करताच येत नाही आणि म्हणत असेल तर समजायचं याच्या एवढा लुचाटच कोणी नाही. कसं की महाराज प्रेम करता येते का, प्रेम सांगून करता येत नाही. प्रेम ही मनाची अवस्था आहे, ते मनातून आपोआप त्याबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल घडलेली अवस्था असते. आमच्या प्रत्येक शिष्याला भाऊंबद्दलची ती अवस्था प्रत्येक वेळेला अनुभवाला येते, प्रत्येक वेळेला. आता मी मध्ये येऊन बसलो, येताना चांगल्या कपड्यावर येऊन बसलो, पण भाऊ आल्यानंतर भाऊनं पटका बांधून दिला. हे प्रेम अंतःकरणात त्यांच्या असल्यामुळं आम्हाला त्या अनुभवाला येते, आमच्याबद्दलची ती अवस्था आहे त्यांची. प्रेम भक्ती ही अवस्थेशिवाय होत नाही. मग ती अवस्था प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारचे जे अंतःकरणात असणारे दोष आहेत, ते दोष निघून गेले पाहिजे. अनुभव चित्ता, मनाला ते अनुभवाला येत असतं, प्रेम दाखवता येत नाही. भक्ती तशीच आहे. भक्तीचा जर विचार करायचा झाला तर ज्या वेळेला भागवताचा प्रसंग आपल्याला स्मरून देतो, भागवत आपल्याला पाठ आहे, आपण महात्म्यांकडून श्रवण करत आलात, गुरुवर्य मोठे महाराजांपासून आपण श्रवण करत आलेला आहात, फक्त स्मरण देतो. काय झालं, भगवंतानं मथुरेवर विजय प्राप्त केला, कंसाला मारलं, कंसाचा वध केला आणि त्यानंतर वसुदेव देवकींची ज्या वेळेला सुटका झाली त्यावेळेला त्यांचं उपनयन झाला. उपनयन झाल्यानंतर भगवंताला गुरुकुलामध्ये टाकण्याचा विषय ज्या वेळेला वसुदेवांनी आपल्या आचार्यांकडे म्हणजे जे कुलगुरू आहेत गर्गाचार्य, त्या गर्गाचार्यांना विचारणा केली, गुरुदेव आता यांचा उपनयन झाला, यांना कुठं कुलगुरू कोणत्या गुरुकुलात पाठवावं. असं सांगितलंय की मुंज झाल्यानंतर, मुंजीचा नियम वयाच्या 7व्या ते 8व्या वर्षी, आणि मुंज झाल्यानंतर लगेच तिकडे घरी सुद्धा नाही, त्या माईचं तोंड सुद्धा नाही, माईसोबत ते मुंजा एकदा जेवणार आणि जेवल्यानंतर त्या माईची त्या पोराची लग्न झाल्यावरच भेट होते. पूर्वीचे विद्यार्थी गुरुकुलामधून येताना बायकोच घरी घेऊन यायचे, गुरुजी पोराचं लग्न लावून द्यायचे. किती कल्याण झालं असतं, भाऊंनी आमचा हा नियम पाळला असता तुला. आता झालं ना, गाडी ढकली, भाऊ बरेच म्हणजे वाचले असते ते नियम लागू असताना, आणि ते म्हणल्यापेक्षा गुरुकुलात भलते जमा झाले असते. गावोगाव मारुती राहायची कमी नाही राहिली, 5-50 मोठ्यावर सापडतात सकाळी सकाळी संध्याकाळी. पूर्वी गुरुकुलात एकदा विद्यार्थी गेला की तिकडून गुरुजींच्या एक तर गुरुजींनी विवाह करून द्यावा, नाहीतर आज्ञा द्यावी, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यानं गुरुकुल सोडावं. भगवंताचं हे
ज्यावेळेला उपनयन झालं आणि उपनयन झाल्यानंतर वसुदेवांनी विचारणा केल्यानंतर गर्गाचार्यांनी सांगितलं यांना उज्जैनला पाठवा म्हणे. उज्जैनला कोणाकडं? ऋषी सांदीपनींच्या आश्रमामध्ये. आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवूया म्हणल्यानंतर या दोघांना पाठवून दिलं, बलराम दादाला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. पाठवून दिल्यानंतर ज्यावेळेला भगवंतानं 64 दिवसांमध्ये 64 कलांचं अध्ययन केलं. मुळात परमात्म्याला ज्ञान देण्याची गरज नाही. परमात्मा कसा आहे? सच्चिदानंद रूपाय. परमात्मा सच्चित आणि आनंद स्वरूपी. त्याच्यातलं चित म्हणजे ज्ञान स्वरूपी. होय पांडुरंग महाराज? ज्ञान स्वरूपी असणारा परमात्मा, परमात्म्याला ज्ञान देण्याची गरज मुळात नाही. परंतु निमित्त काहीतरी करून भगवंतानं राम अवतारामध्ये गुरूंचा आश्रय घेतला आणि कृष्ण अवतारामध्ये सुद्धा सांदीपनी ऋषींचा आश्रय घेतला. मुळात असणाऱ्या ज्ञानाला फक्त काजळी हटवली बाजूला. आणि 64 दिवसांमध्ये 64 कलांचं अध्ययन करून ज्या वेळेला गुरुदक्षिणा म्हणून गुरुजींनी काही स्वीकारलं नाही, भाऊ सुद्धा घेत नाही. आणि घेत असतील तर आम्ही सगळे त्यांच्यापाशी जमा झालंच नसतो. आज गुरुकुलामध्ये आता वेधशाळेचा काही काही प्रसंग होय ओम महाराज. साक्षात शिकून आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा गुरुजींना विद्यार्थी विचारत नाही. मी पाहिलेले विद्यार्थी आहेत. परंतु आम्ही असे पोरं आहेत की बाहेरच्या पोरांना सुद्धा मध्ये आल्यावर वाटतं की भाऊ कधी काम सांगतील ना, आम्ही कधी काम करतो. हे निशुल्क असण्याचं प्रेम आहे. या असणाऱ्या भगवंतानं सुद्धा ज्यावेळेला सांदीपनी ऋषींनी विचारलं की सांदीपनी ऋषींना विचारल्यानंतर भगवंतानं, गुरुजी मी आपल्याला गुरुदक्षिणा काय देऊ, मला निघायचंय. त्यावेळेला सांदीपनी ऋषींनी सांगितलं, बाबा अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक असणारा तू माझा शिष्य झाला, याच्यातच मला गुरुदक्षिणा प्राप्त झाली. मग तुझ्या गुरुमाईला काय पाहिजे असेल तर विचार. गुरुमाईकडे गेले, माते काय दक्षिणा देऊ? सांगितलं माझा असणारा ते मुलगा गेलेला वापस आणून दिला. तिथून निघाले आणि मथुरेला ज्या वेळेला आले त्यावेळेला मी फक्त भक्ती सांगायला बरं का, भक्ती कशी प्रवेश करते किंवा भक्तीचं स्वरूप काय. ज्या वेळेला या असणाऱ्या मथुरेला परत आले त्यावेळेला भगवंत रडायले आणि भगवंत रडत असताना पाहिलेले उद्धव जवळ आले आणि उद्धवांनी जवळ येऊन बोलायला प्रारंभ केला. देवा तुला रडायला काय झालं? कशासाठी रडतो? काय तुझ्या रडण्याचं कारण? अरे तुला सगळं ज्ञान आहे, तुला माहिती आहे नाशिवंत देह जाणार सगळं, हे सगळं संपणार आहे, तुला हेही माहिती, कोणासाठी रडायला? अरे म्हणे मला त्या गोपिकांची आठवण येईल. भगवंतानं बोलायला प्रारंभ. उद्धवांकडे भक्तीचं अजून ज्ञान नाही, उद्धवांकडे ज्ञान आहे, निर्गुण परमात्मा तत्वाचं ज्ञान आहे. उद्धवांचे गुरु लहान नाहीत, उद्धवांचे गुरु साक्षात देवगुरु बृहस्पती आहेत, लहान गुरु नाहीत. गुरु शिवाय शिष्याला अर्थ नाही आणि त्याची ओळखही नाही. म्हणून यांचा आश्रय करणारे वर गेले आणि यांना विरोध करणारे पाण्यात गेले. विठाला विठाला गुरु शिवाय वरची स्थिती प्राप्त होत नाही. गुरु शब्दाचा अर्थ पाहत असताना जे आपल्यापासून वर उचलतो किंवा आपल्या समांतर आणून सोडतो तो गुरु. गुरु लघु नाही, लहान गुरु नाही. अशा प्रकारचा विचार तिथं सांगत असताना या उद्धवांच्या गुरूंचा विचार केला तर तेही लहान नाही. देवांचे गुरु असणारे उद्धवांचे गुरु आहेत. आणि त्या उद्धवांनी ज्या वेळेला देवाला बोलायला प्रारंभ केला, कोणत्या देहासाठी रडायला? देवा हा देह काय चांगला आहे का? गवळणी म्हणजे या दुःखी रूपी देहातल्या आहेत, संसारातल्या आहेत. आणि या देहाचा जर विचार केला तर मदालसेनं सांगितलाय देह कसा आहे.
देवा, हा देह नश्वर देह आहे आणि त्यांच्यासाठी तुझ्यासारख्या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकानं रडावं. देवाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर विराट स्वरूप असणारा परमात्मा आहे. अनंत कोटी ब्रह्मांड भगवंताच्या पायाच्या अंगठ्याच्या अर्ध्या अंगठ्या एवढेच आहेत, एवढा विराट स्वरूपाचा असणारा परमात्मा. आणि त्यानं रडावं. त्यावेळेला भगवंतानं काय केलं, उद्धवांना सांगितलं, उद्धवा असं करा, काय करा, तुम्ही एकदा गोकुळामध्ये जाऊन या म्हणे भक्तीचा प्रवेश करण्यासाठी. आज जे उद्धव भगवंताला ज्ञान सांगू लागले, त्या उद्धवांना गोकुळाला ज्या वेळेला पाठवायचं ठरवलं, गोकुळातला जर विचार पाहायचा झाला तर ज्या दिवशीपासून अक्रूरांनी भगवंताला घेऊन गेले होते त्या दिवसापासून त्या गोकुळातले सगळे गोपाळ गोपिका त्या गोकुळाच्या वेशेवर येऊन बसायचे. देव आज येईल, उद्या येईल. देवाचा वाट पाहायची, पण देव काही येत नव्हता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसायचे आणि संध्याकाळी जाऊन यशोदा मातेला तक्रार करायचे, मैया तुझा कान्हा आज सुद्धा नाही आला. किती निष्ठुर आहे तुझा कान्हा. रोज तक्रार, पण रोज तेवढ्याच प्रेमाने येऊन बसायचे. ज्या वेळेला असं रोजच्या रोज चालायचं, भगवंतानं उद्धवांना सांगितलं, उद्धवा असं करा, तुम्ही एकदा गोकुळात जाऊन या म्हणे. गोकुळात जाऊन या म्हटल्यानंतर उद्धवांनी भगवंताला होकार दिला, काही हरकत नाही, मी रडायलो का त्याचं कारण तुला कळलं म्हणे, एकदा गोकुळात जाऊन ये. आणि ज्या वेळेला सांगितल्यानंतर उद्धव निघाले. आता साधनेचा एक नियम आहे, आपण साधना करत असताना जर ती साधना सिद्ध होत असेल, जर सिद्धीला जात असेल, तर ज्या देवतेची आपण साधना करायलो ती देवता आपल्या मुखावर दिसते, आपल्या मुखावर दिसते. आपण निरीक्षण करायचं. आजही आपण सगळ्यांनी महाराजांना साक्षात पाहिले. माझं भाग्य कमी पडलं, ते गेल्यावर मी जन्माला आलो, पण आपण सगळ्या मंडळीनं महाराजांना पाहिलेले. महाराजांचा मूळ चेहरा समोर आला. महाराजांच्या चेहऱ्यामध्ये आजही सरस्वती जाणवेल, आपल्याला आजही सरस्वती दिसेल. ज्या वेळेला साधना सिद्ध होते त्यावेळेला ती देवता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये दिसते. अशा या उद्धवांचा जर विचार केला तर भागवतानं सांगितले, उद्धव 5 वर्षापेक्षा ही लहान असतानापासून भगवंताची मूर्ती हृदयाला कवटाळून भगवंताची सेवा करायची. परिणामी भगवंतासारखंच स्वरूप उद्धवांना प्राप्त झालं होतं. आलेल्या भाविकांना विनंती आहे, माता भगिनींना विनंती, आपण आपल्या लेकरं थोडंसं आपल्या जवळ घ्या. उद्धवांनी निघाले. उद्धव निघाल्यानंतर ज्या रथामध्ये भगवंत आले त्या अक्रूर काकांचाच रथ उद्धवांना दिला. उद्धवांना रथ दिल्यानंतर स्वतः भगवंतानं जे पितांबर घालून आले होते ते पितांबर उद्धवांना दिलं. फक्त 3-3.5 महिन्याचा काळ गेला होता गोकुळ सोडून देवानं. आणि ज्या वेळेला उद्धव त्या क्षितिजापाशी दिसू लागले, सगळे रथाची धूळ उडताना दिसू लागली. सगळ्या गोपाळांना वाटलं देव आले, देव आले, देव आले, देव आले म्हणून सगळ्यांनी जय घोष केला. सगळ्यांच्या मुखावर आनंद आहे. आणि असे असणारे गोपाळ ज्या वेळेला उद्धव जवळ पाहिले, पुन्हा जसं अग्नीवर पाणी पडावं, त्या अग्नी विझावा, तसं सगळ्यांचा आनंद निघून गेला परत. आणि ज्या वेळेला उद्धवांनी बोलायला प्रारंभ केला की बाबा हे गोकुळच का? हो गोकुळ. तुम्ही कोण आहे? आमच्या देवाचा रथ घेऊन आलात, आमच्या देवाचं पितांबर घालून आलात, तुम्ही कोण आहे? ज्या वेळेला गोपाळांनी विचारलं त्यावेळेला या असणाऱ्या उद्धवांनी परिचय दिला, मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा भक्त उद्धव, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा सल्लागार उद्धव. इथं कशाला आला? इथं कशाला आला म्हणल्यानंतर भगवंताचा निरोप उद्धवांनी देण्याचा प्रारंभ केला. मला देवानं पाठवलंय. आता गोपिकांचा भगवंत या उद्धवांचा संवाद ऐका. संवाद फार बारीक आहे, 2च वाक्याचा, 2 ते 3 वाक्याचा आहे, पण त्याच्यातून कळते भक्ती किती भयानक महात्म्य आहे. आणि ती जर एकदा प्रवेश करती झाली तर माणसाला दुसरं काहीच सुचत नाही. ज्या वेळेला त्या असणाऱ्या उद्धवांचा आणि गोपिकांचा संवाद चालू झाला त्यावेळेला गोपिकांना बोलत असताना उद्धवांनी सांगितलं, मला भगवंतानं पाठवलंय. कशासाठी? तुमची अवस्था काय आहे, तुमचे कसे आहात, कुशल मंगल तरी आहे का नाही हे विचारण्यासाठी म्हणून पाठवलंय म्हणे. आणि हे पाठवलं म्हणल्यानंतर त्या असणाऱ्या तिथं एक भ्रमर गीत आहे भागवतामध्ये. ते भुंगाच्या गोपिकांच्या पायापाशी फिरत असतो आणि त्यावेळेला त्या गोपिका देवाला शिव्या देतात. उद्धव तोंडाला हात लावते. हा भुंगा जसा काळा कपटी आहे तसा तो कृष्ण काळा कपटी आहे म्हणे. त्याचं नाव नुसतं कृष्ण नाही तर त्याचा स्वभाव सुद्धा कृष्ण आहे, कपटी आहे म्हणे ते. त्याला जाताना आमची थोडी सुद्धा दया नाही आली. आम्ही जाताना किती रडलो तरी त्याला दया नाही आली. ज्या वेळेला हे गोपिकांचं प्रेम बोलू लागलं
आपण गुरुला शिव्या देऊ शकतो, देवाला शिव्या देऊ शकतो, फक्त मनामध्ये निष्कपट असलो पाहिजे. जर कपट रहित असलो, आपलं कपट युक्त जर असलो, तर आपल्याला अधिकार गुरूंना किंवा देवाला बोलण्याचा बिलकुल नाही. विठाला विठाला यांचं प्रेम बोलू लागलं. भगवंताबद्दलची जी भक्ती अंतःकरणामध्ये होती ती गोपिकांची बोलू लागली. गोपिकांनी ज्या वेळेला शिव्या दिल्या त्यावेळेला उद्धवाला लक्षात आलं, आता 5 मिनिट अजून थांबलो ते मारतेतच म्हणले आपल्याला. आधीच देवावर चिडलेले होते सगळे. आणि त्यावेळेला मग विचारलं की बाबा देवाचा वाडा कोणता आहे? वाडा कोणता आहे म्हटल्यानंतर इथं थोडा गर्व हरत झाला ज्ञानाचा. सांगितलं ही जी नाली आहे, हा जो ओलावा आलेला आहे, या ओलाव्यानं जा म्हणे, आणि जिथं हा ओलावा थांबल तिथं भगवंताचा राजवाडा आहे आणि तिथंच यशोदा माता भेटल म्हणे. कशामुळं? ज्या दिवशी परमात्म्यानं गोकुळाचा त्याग केला त्या दिवशीपासून यशोदा माता रडायली, ते आजपर्यंत रडायली. काय बोलल्या गोपिका? ज्या दिवशी परमात्म्यानं गोकुळाचा त्याग केला त्या दिवशीपासून यशोदा माता रडायली, ते आजपर्यंत रडायली. यांचा अर्धा अहंकार गळून गेला, भक्तीनं प्रवेश केला. त्या ओलाव्यानं गेले. यशोदा माता भगवत स्वरूपाला प्राप्त झालेल्या, तन्मय झालेल्या होत्या. आणि मग भगवंत रमले कुठं? म्हणून ज्या वेळेला त्या यमुनेच्या तटावर आल्या तर काही गोपिका गोल रिंगण करून बसलेल्या आणि चर्चा करू लागल्या, एकमेकीला बोलू लागल्या. एकमेकीला बोलू लागल्या म्हणून उद्धवांनी विचार केला की बाबा हे काय बोलायले, ऐकाव तरी. देवाच्या सोबत राहिलेले बोलतात काय, ऐकाव तरी. नाही तर बस स्टँडला गेल्यावर काही चर्चा ह्या पाहायला सापडत नाहीत. हे करप्शन मध्ये गेलं आणि ते पीक विमा देईन, ह्याच बस स्टँडला गप्पा. बरं याचा काय फरक त्यांना पडत नाही, आपल्याला काही मिळत नाही. पण गोपिका काय बोलतात म्हणून ज्या वेळेला ऐकायला गेले त्यावेळेला गोपिका गोल रिंगण करून बसलेल्या, राधाराणी पाठीला झाडाला पाठ देऊन बसलेल्या, आणि त्या यमुनेच्या तटावर हे असणारे उद्धव ज्या वेळेला झाडाच्या मागून गेले आणि संवाद ऐकू लागले. एक म्हणती मला देव इथं भेटला, एक म्हणती देव मला दूध काढताना भेटला, एक म्हणती देव मला गाईला पालत असताना भेटला. त्यावेळेला असं फिरत फिरत एक म्हणती मला देव स्वप्नात भेटला. पण राधाराणी एक शब्दही बोलायला तयार नाही. त्यावेळेला एका गोपिकेने विचारलं, राधिके देवाला जात असताना आमचं कोणाचंही ऐकलं नाही, पण तुझ्यासाठी रथातून उतरले, तर अशा असणाऱ्या परमात्म्यानं तुला स्वप्नात सुद्धा दर्शन दिलं नाही का म्हणे. राधिकेचे शब्द फार महत्वाचे. त्यावेळेला राधा राणीने सांगितलं की बाबा स्वप्न त्याला पडतात ज्याला झोप लागते, आणि देव ज्या दिवशीपासून गेले त्या दिवशीपासून मी झोपलेच नाही. हे प्रेम आहे, ही भक्तीची अवस्था आहे. विठाला आणि भक्तीची अवस्था सांगण्यासाठी म्हणून हा दृष्टांत सांगितला. ही अवस्था आहे, ही प्रेमाची भक्तीची अवस्था आहे. मला झोप लागली नाही म्हणे देव गेल्यापासून, हे प्रेम आहे. हे करून होत नसते, नाहीतर करणारे आज भरपूर झाले. अशा प्रकारचा विचार भक्ती संबंधी सांगितला. कारण का, आधी भक्ती कळाली तर पुढे अभंग सुटल आपला, नाहीतर त्याच्याशिवाय अभंग नाही सुटणार. आणि मग अशा भक्तीसाठी, अशी भक्ती करण्याचा मार्ग विचारण्यासाठी, म्हणून ज्या वेळेला तुकोबरायांचा विचार पाहायला तुकोबरायांना साधकाने विचारलं की बाबा काय केलं पाहिजे, कोणाला शरण गेलं पाहिजे, त्यावेळेला तुकोबराय अभंगाच्या पहिल्या शरण शरण रे हनुमंता, शरण शरण रे हनुमंता,
व्यक्तीकडे विचारणा केली, कारण विचारत असताना अशा व्यक्तीला विचारावं ज्याला त्याच्यातलं काही कळतंय, नाही तर कोणाला विचारून उपयोग नाही. आता आम्हाला जर विचारलं की आता कोणतं राऊंडर फवारावं तर आम्ही काय सांगावं? गाव सोडल्यापासून अजून काळी जमीन आहे का पांढरी ती पाहायला गेलो नाही. आम्ही काय सांगणार कोणतं फवारावं? आम्हाला हे कळत नाही या मोसमात कोणतं बी घ्यावं. पण इकडचं जर काय विचारलं तर थोडा प्रयत्न करू, भाऊच्या सांगण्यावरून आम्ही थोडा प्रयत्न करू. कोणाला ज्या विषयातलं कळत नसेल तर त्या विषयामध्ये विचारू नये, आणि कळत असेल तरच विचारावं. अधिकार असणाऱ्या व्यक्तीलाच विचारावा, कोणालाही विचारू नये. घरात भांडे घासणाऱ्या बाईला घर मालकीने विचारू नये आता मी काय करावं, नाही तर कई होते. मंथरेला विचारलं, नवरा राहिला नाही, पोरग माय मनन झालंय, जवळ कोणी सापडलं नाही. भांडे घासणारे म्हणजे दासी होती ना ती. भांडे घासणारी या शब्दाचा अर्थ तसा नाही घ्यायचा, जे आपल्या घरात काम करते. आता जी आपल्या घरात काम करते त्या घर मालकीने तिला विचारावं का आता मी काय करू पुढे? मग तिनं उपदेश तिच्या बुद्धीप्रमाणे केला. होय तात्या, तिनं हिची राख लावून टाकली. 7 दिवसामध्ये नवरा गेला, राम वनवासाला 14 वर्ष गेला, आणि ज्यासाठी एवढा खेळ खंडोबा केला ते भरत तिला आई म्हणायला तयार नाही. काय मिळालं हाताला? वैधव्य कपाळाला मिळालं, याच्यापेक्षा पुढे काही हाताला लागलं नाही. अधिकार ज्याचा जेवढा असेल त्यालाच त्यातलं विचारावा, नाहीतर त्यात भानगडीतच जाऊ नये. आणि मग तुकोबारायांना ज्या वेळेला साधकानं भक्तीबद्दल विचारायला प्रारंभ केला तर तुकोबारायांचा अधिकार होता का तसा, याचा विचार आपण केला पाहिजे ना. तुकोबारायांच्या अधिकाराचा जर विचार करायचा झाला तर तुकोबारायांचा अधिकार लहान नाही. तुकिता तुलने अधिकार किती? साक्षात परब्रह्म म्हणजे तुकोबर आहे. साक्षात परब्रह्म होण्यासाठी त्यांनी आधी भक्तीचा मार्ग स्वतः अनुभवलेला आहे, म्हणून तिथपर्यंत गेले. निर्गुण निराकाराकडे जाण्यासाठी आधी सगुण साकाराची उपासना करावी लागते. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आपल्या सगळ्या सामान्य जीवाच्या उद्धारासाठी म्हणून सगुण साकार झाला, तिथं अवतार झाला. अवतरती वरून खाली येणं म्हणजे अवतार होणं. आपण समजतो की विष्णूचा अवतार कृष्ण, विष्णूचा अवतार राम, विष्णूचे अवतार वराह, याला मूळ अवतार म्हणता येत नाही. मग मूळ अवतार शब्दाचा अर्थ पाहत असताना ज्याला आकार नव्हता, विकार नव्हता, माऊलींचा प्रश्न आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? जे निर्गुण निराकार तत्व होत ते ज्या वेळेला सगुण साकार झालं, सगुण साकार रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, ज्याला रंग नाही, आकार नाही, विकार नाही, काही नाही, असा असणारा परमात्मा आपल्या उद्धारासाठी सगुण साकार झाला. आणि
अवस्था धारण करणारा हा परमात्मा, त्याचं पण सगुण साकार झालेला हा परमात्मा, ज्याची भक्ती करत करत तिथपर्यंत गेलेले तुकोबराय, ह्या अधिकाराच्या तुकोबरायांना ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला तुकोबरायांनी सांगितलं, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. शरण जा, कोणाला जा? एकदा शरण नाही म्हणले, दोनदा शरण शब्दाचा उच्चार केला. एकदा शरणच जायचं असेल तर संतांना जा हे सांगायचं. हनुमंतराय कोण आहेत? संतही आहेत आणि देवही आहेत. संतांना जर शरण गेलो तर योग्य मार्ग आपल्याला प्राप्त होतो. अशा या हनुमंतरायांना ज्या वेळेला बोलणं केलं त्यावेळेला या असणाऱ्या तुकोबरायांना ज्या वेळेला बोलणं केलं त्यावेळेला त्यांनी मार्ग सांगितला की बाबा शरण जा. शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे पाया पडणं हे सुद्धा शरणच जाणे. नमस्कार करणं हे सुद्धा शरणच जाणे. नमस्कार कसा करायचा गुरुकडे राहिल्याशिवाय ते सुद्धा कळत नाही. माणसाने नमस्कार कसा केला पाहिजे? होय दत्तराव बाबा, एखाद्या महाराजाला, एखाद्या ब्राह्मणाला, एखाद्या गाईला, कोणालाही शरण जा. आपण त्याच्या पाया पडतो याचा अर्थ त्याला शरण जातो म्हणजे त्याच्या ठिकाणी त्यानं केलेल्या साधनेचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. ती नवरी जसं सासऱ्याच्या पाया पडते बांगड्या वाजूस तर तसं पाया नाही पडलं पाहिजे. ते पाया पडलं नाही. पाया पडत असताना आपलं कपाळ त्या समोरच्या ज्या पाया पडूच नाही त्या भानगडीतच जाऊ नये माणसाला. कशाला जायचं? आपल्याकडे तेवढं आहे ना, ते आपल्यापेक्षा कमी पात्रतेच आहे ना, त्याच्या पायाच पडायचं नाही. कशाला जायचं त्याच्याकडे? पण जर पाया पडत असो तर मात्र समोरच्या व्यक्तीच्या पायाच्या नखावर आपलं कपाळ पडलं पाहिजे. हे कपाळ त्याच्या पायाच्या नखावर राहिलं पाहिजे. सिद्धीला जातं. आपल्या प्रभागातल्या सम्राज्ञी आपल्याला प्राप्त झाल्या याचा अर्थ आपण सिद्धीच्या मार्गावर आहोत. विठाला विठाला या शरणाच्या बाबतीत आपलं बोलणं चालू होतं. तुका करे प्रणिपात दंडवत आचार्य. नमस्कार करायचा, शरण जायचं. कसं जायचं? शरण जाण्याचे अष्टांग नमस्कार, 8 अंग टेकून नमस्कार, ह्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण तरी सुद्धा किमान पाया पडत असताना हात ठेवेपर्यंत अशा पद्धतीनं लोटांगणाची एक पद्धत आहे. पडली जशी काष्ठवत काठी जशी पडते तसं समोरच्याला गुरूंना आपण लोटांगण घातलं पाहिजे. काही उरलंच नाही पाहिजे. म्हणजे आपला अहंकार सुद्धा त्याच्या पायावर विलीन झाला पाहिजे. अशा प्रकारे आपण त्या समोरच्याला शरण गेलं पाहिजे. विठाला विठाला इथं तुकोबराय शरण जात असताना कसं करायले? शरण शरण हनुमंता, हनुमंताला शरण जायला सांगितलं. भगवंताचं नाव हनुमंत का पडलं? हनुमंत ज्यानं जन्माला आल्यानंतर माता अंजनीला बोलायला प्रारंभ केला, माते भूक लागली. कोणीकडं? तिनं आंब्याकडे बोट दाखवलं. हे गेले सूर्याकडं. आणि हे ज्या वेळेला सूर्याकडे गेले
आणि सूर्याला ज्या वेळेला गिळंकृत करणार तेवढ्यामध्ये इंद्रदेवानं वज्र फेकून मारलं आणि ज्या वज्राच्या लागण्यानं ज्यांना वज्र लागलं आणि ते पडलेले असं त्या वज्राचा स्पर्श झाल्यामुळं वज्राचा अधिकार लहान नाही. दधीची ऋषींच्या अस्थिंपासून निर्माण झालेलं हे वज्र आहे. ज्या वेळेला वृत्रासुराचा वध करायचा होता त्यावेळेला वृत्रासुराच्या वधासाठी म्हणून विचारणा केली की कशाने यांचा वध होईल. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की दधीची ऋषींच्या अस्थी आणा आणि त्या अस्थीचं वज्र करा. ते विश्वकर्मांनी त्यांचं वज्र करून दिलं होतं आणि ते वज्र त्या वृत्रासुरानंतर दुसरा प्रहार हनुमंतांना सहन करावा लागला. त्याच्यामुळेच यांचं नाव हनुमंत असं पडलं. विठाला शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. यांनाच का आले शरण? यांचा फार मोठा संबंध आहे. यांचा विचार करायचा झाला तर यांनी अनेक प्रकारे देवाणघेवाण केलेले आहे. दूत शब्दाचा जर अर्थ पाहिला, राजदूत, राजदूत म्हणजे कोणती मोटरसायकल नाही. जे विदेशातले ज्या वेळेला एकमेका देशांचे संबंध येतात त्यावेळेला ते राजदूतांच्या संबंधातून विजा ज्या वेळेला त्या देशातला मिळतो त्यावेळेला या देशातल्या राजदूतां म्हणजे त्या देशाचा जो प्रतिनिधी आहे आपल्या देशामध्ये असतो असेंब्ली, त्याला राजदूत असं म्हणतात. देवाणघेवाण करण्याचा एक मार्ग ज्याच्यातून प्राप्त होतो तो दूत असतो. यमाचे दूत या जीवाला इथून वर नेतात म्हणून यमान जे नेतात खालून वर त्याला दूत म्हणायचं. माणूस ज्या वेळेला जीव सोडतो त्यावेळेला 3 ते 3.5 तासामध्ये त्या जीवाला यमाला दाखवून खाली आणून सोडतात ते दूत. विठाला विठाला ने आण करण्याचं जे काम करतात ते दूत आहे, दूत करतात. म्हणून जे रामाचे दूत झालेले ज्यांनी भगवान श्रीराम प्रभूंच्या संबंधानं दूताचं कार्य केलेलं. माता सीता ज्या वेळेला लंकेला पळवून नेल्या रावणानं त्यावेळेला जे देवाणघेवाण माहिती किंवा तिथले इथं आणणं इथले तिथं नेणं हे जे कार्य केलं त्या हनुमंतरायांच्या संबंधातून झालेलं आहे. म्हणून तिथे एक दूत शब्दाचा आपल्याला विचार पाहता येतो. अशा या भगवंताचे जे असणारे दूत हनुमंतराय, हनुमंतरायांचा जर विचार केला ते दूत कशावरून झाले होते, भगवंताला एवढे रामप्रभूंना प्रिय का झाले होते, त्याचं कारण अभंगाचं दुसरं चरण. निकट येण्याचं काय कारण? प्रभू श्रीरामांच्या, कारण त्यांनी देव भगवंता संबंधी भक्ती एवढी त्यांची झालेली होती. किती झाली तर ज्या वेळेला भगवान श्रीरामांचा या दूतांचा जर विचार करायचा झाला, ज्या वेळेला स्वर्गाला गेले होते
त्यावेळेला स्वर्गातली अप्सरा उर्वशी नावाची, त्या अप्सरेचा जर विचार करायचा झाला तर यांचं हे स्वरूप पाहून, यांची ताकद पाहून, यांचं ते शरीर पाहून ती यांच्यावर प्रसन्न झाली होती आणि काम वासनेची मागणा करू लागली. त्यावेळेला भगवंताच्या त्या भक्तानं त्याचा नकार दिला. एवढं कामाला बाजूला टाकणारे किंवा भगवंताच्या भक्तीसाठी भक्तीमध्ये लीन असणारे आणि कामाला त्याचा स्पर्शही न होऊ देणारे, ही यांची जी पात्रता त्यांना प्राप्त झाली होती, अशा असणाऱ्या हनुमंतरायांचा अधिकाराचा विचार सांगत असताना त्यांनाच मार्ग विचारला. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुटका. भक्तीच्या त्या ज्या वाटा आहेत त्या आम्हाला दाखवावं. कारण का, तुम्ही त्या मार्गावरून गेलेले आहात, तुम्ही ते मार्ग पाहिलेला आहे. आपल्याला एखाद्या गावाला जर जायचं असेल आणि त्या गावातलं जर आपल्याला काही माहिती नसेल तर एक तर कोणाला तरी विचारणा करणं. छोटं मोठं शहर असेल तर विचारता येते. पेडगावला असेल तर पाष्टगावकडे कोणीकडे जाव, तिकडे आरवीला गेलं तर डिग्रसला कसं जाव, असं विचारता येते. परंतु औरंगाबाद पुण्यासारख्या ठिकाणी तेवढं सापडत नाही आणि कोणी सांगतही नाही. म्हणून तिथं आपण मॅपचा विचार पाहतो, नकाशाचा. कोणीतरी मार्ग दाखवणारं लागतं आणि ते मार्ग पाहणाराच दाखवू शकतो, कोणी दाखवू शकत नाही. ज्यांनी भक्तीचा मार्ग पाहिला होता असा या हनुमंतरायांना ज्या वेळेला विचारला, काय भक्ती याच्या वाटा मज दावावे सुभटा. सुभट कोण आहे? भट्ट वेगळा आणि भट वेगळा. भट आणि भट्ट याच्यात फरक आहे. आनंद बाबा, रामेश्वर भट्ट ते वेगळे, ब्राह्मणाला भट्ट म्हणते, भट म्हणत नाही. आता आपण त्याला भट करून टाकला, आपल्याला टवर जोर द्या वाटत नाही गेला. पण भट्ट हे दोघच आहेत, एक अर्जुन आणि दुसरे मारुती राय. 18 अंश योनीला सुद्धा जो घाबरला नाही असा असणारा अर्जुन आहे. जटू भाऊ, 18 अंश योनी सेनेला सुद्धा जो घाबरला नाही असा असणारा अर्जुन, त्याला सुद्धा सुभट म्हणले. आणि लंकेतल्या एवढ्या सुद्धा राक्षसांना घाबरले नाही. लंकेच्या जाळायला जे निघाले होते अशा असणाऱ्या हनुमंतरायाला सुद्धा सुभट म्हणतात. दोघच सुभट आहेत. आणि मग भट्ट किती सापडतील? विठाला विठाला म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. ते भट्ट वेगळे नाही, मला फक्त भट्ट शब्द सांगायचा. ब्राह्मण वर्णाला धरून जे शब्द आहे तो भट्ट आहे. आणि पराक्रमाच्या दृष्टिकोनातून जो योजीला गेलेला आहे तो भट आहे. असे सुभट असणारे हनुमंतराय यांना ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला हनुमंतरायांनाच का विचारलं, त्यांचा काय असा अधिकार, त्यावेळेला तिसऱ्या चरणात बोलू लागला. सादर यांच्या ठिकाणी शूरत्वही होता, परंतु त्याच्यासोबत धीरही होता. आपल्या अंगात रग असते, पण कुठपर्यंत? पोलीस स्टेशनला कंप्लेंट जाईपर्यंत. होय माणिकराव मामा, जास्त ज्यांनी प्रसंग पाहिले त्यांना विचारावं, त्यातलं मर्म त्यांना माहिती. अरे म्हणलं की कार्य चालू होतंय आपलं, आपल्याकडे शूरपणा असल्यासारखं वाटतं आपल्याला, पण कधी? पोलिसाच्या तावडीत जाईपर्यंत. देवालाच वाटलं असं कमी करावं थोडं. त्यानं करुणा केली म्हणून तो कोरोना. विठाला विठाला माणसाचा शूरपणा आपला पोलीस स्टेशन पर्यंत. एकदा तिथं कंप्लेंट फाटली आणि त्यानं FIR फाडून एकदा त्यांच्या तावडीत घेतला आणि दोन टाकली की आपलं शूरपणा निघून जात. पण हनुमंतरायांचा शूरपणा केवढा आहे? प्रभू श्री रामचंद्रांना ज्या वेळेला अडचण पडते त्यावेळेला भगवंत हनुमंताला आठवतात. हा त्यांचा अधिकार आहे शूरपणाचा. ज्या वेळेला ते आईमाई
तर राक्षसाला भगवंताला लक्ष्मणाला खाली घेऊन गेले होते. यांचा ज्या वेळेला वध करायचा होता, यांना ज्या वेळेला देवीला बळी द्यायचं होतं, त्यावेळेला भगवंताला ज्यांची आठवण व्हावी ते हनुमंतराय एवढे शूर आहेत. विठाला विठाला एवढं मन प्रबल आहे आणि धीर किती यांच्या ठिकाणी. तर ज्या वेळेला पहिल्या वेळेला लंकेची परिक्रमा आपलं प्रदक्षिणा करायला गेले, लंकेला भेट द्यायला गेले आणि पहिल्या वेळेला लंकेला भेट द्यायला गेले, सीता मातेचा शोध घेऊ लागले. लंका जाळली. ठरवलं असतं तर लंका संपवली असती, पण धीरानं काम घेतलं, संयमानं काम घेतलं. नाही तर बुक्क्यात सगळे संपवले असते. यांच्या समोर कोणीच टिकत नाही. राक्षस नाही, वेताळ नाही, पिशाच नाही, कोणी यांच्या समोर टिकत नाही. एवढी ताकद आहे मारुतीरायाकडे. आणि अशा या मारुतीरायांचा ज्या वेळेला विचार करायचा झाला तर यांच्याकडे धीरही कमी नाही. परंतु ज्या वेळेला भगवंताची अडचण पडते, स्वामी काजी तू सादर, मालकांना हाक दिल्या समोर उभं राहतात. कारण यांच्या ठिकाणी एक विशेष भक्ती आहे, नवविधा भक्ती. नवविधा भक्ती कोणत्या? प्रल्हादांनी वर्णन केल्या ना. श्रवणम कीर्तनम विष्णू, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यमात्मनिवेदनम. या नवविधा भक्तींपैकी एक भक्ती यांची एवढी प्रबळ होते. किती प्रबळ? कोणती भक्ती? दास्यत्व कोणी केलं? हनुमंतांनी दास्यत्व केलं. किती दास्यत्व? स्वामी काजी तू सादर. ज्या वेळेला प्रभू श्रीरामांना अडचण आली त्या वेळेला दास म्हणून समोर येऊन उभं टाकलेले हनुमंतराय. शूरपणा एवढा यांचा की ज्या वेळेला यांनी लंकेमध्ये आक्रमण करावं, जय श्रीराम म्हणावं, त्यावेळेला इंद्रजितासारखा सुद्धा चुलत्याला शरण जायचा. चुलता कोण? इंद्रजिताचा दादा. रावणाचा नंतर दुसरा नंबर कुंभकर्णाचाच. कुंभकर्णाला शरण जायचे. एवढा अधिकार, एवढे शूर असणारे, परंतु स्वामींनी ज्या वेळेला आठवण काढावी त्यावेळेला समोर यावे. ते आईबाई रावणाचा विचार केला, पाताळाला नेले आणि त्या देवीची अवकाळा केली. कोणत्या देवीची? ज्यांना यांना बळी द्यायचं होतं, आपलं रामाला आणि लक्ष्मणाला. एवढी ताकद असणारे, शूर असणारे मारुतीराय. अशा प्रकारे यांचं शूरत्व आपण पाहिलं. यांचं अजूनही बोलता येईल, पण आपण आपल्या वेळेमध्ये थांबलं पाहिजे. वेळेची मर्यादा आपण पाळली पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे कामं असते. आपण आपल्या वेळेमध्ये थांबू, मध्यंतराचं भजन घेऊ आणि चौथ्या चरणाचा विचार पाहू. सगळ्यांनी टाळ्या वाजवा, कारण पुन्हा हे झालं की जेवायला आहेच आहे म्हणून टाळी वाजवली तर शक्ती जाणार नाही. घरी जाताना पुन्हा तेवढी शक्ती मिळत. विठोबा आता 1.5 तास झालं मी बडबड करायला, किमान नाम 2 मिनिट घ्यायला किती वेळ जाते आणि टाळी वाजवायला एवढे मंडळी इतक्या वेळ झाला टाळ वाजवायला. कोणी म्हणलं का तुम्हाला टाळी वाजवा म्हणून? पण ते कॅमेऱ्यामध्ये कैद व्हायला दुकानदार, तुम्ही कसं व्हायचं? अवघड व्हायचं. एकदा करा ना तुम्ही, प्रयत्न करून बघू ना मोठ्यानं. भगवंताचं नाव घेण्यात काय वाईट आहे? तृणाग्नी मिळे समरस झाले, पाप जळून जाऊ द्या थोडं. इथं बसलो तर काजळी हटली पाहिजे, उगाच कशाला. विठोबार
आता बरं वाटलं, थोडं दणानून निघाला सभा मंडप, नाही तर पंगत खायचलोत आपण, किती पंक्ती खाल्ल्या पण पाप काय जायला तयार नाहीत. विठाला विठाला. झालं, मोजून 5 मिनिटात पुढची सेवा संपवून टाकतात. 2 विषय सांगतो पुढच्या अभंगाचे. आणि अशा वेळेला ज्या वेळेला पराक्रम सांगितला, लंकेवर वापस गेले, घरी गेल्यानंतर माईनं विचारलं हे कोण आणले म्हणे वानर. त्यावेळेला प्रभूंनी सांगितलं हे कोण म्हणू नका, यांचा अधिकार लहान नाही, कोणाचे अवतार. अभंगाचं 4थं चरण. अधिकार केवढा आहे, स्वरूपाकडे जाऊ नका, वानर म्हणून पाहू नका. तुका म्हणे रुद्रा, भगवान शंकरांचे 11वे अवतार आहेत. हे शंकरांचा 11वा अवतार म्हणजे मारुती राया. तुका म्हणे रुद्रा, अंजनीची आहे कुमारा, अंजनी मातेच्या पोटी जन्माला आलेले हे मारुती राय. अशा प्रकारे मारुतीरायांच्या संबंधानं विचार सांगितला. भक्ती कशी करावी, सेवा कशी करावी, मारुतीरायांसारखी करावी. अंतःकरणामध्ये स्वामींकडून घेण्याची अपेक्षा न ठेवता सेवा करावी, तर ती सेवा. नाहीतर सेवा म्हणणारे सगळे झाले, मेव्याशिवाय कोणाचंच काम आलं ना. प्रत्येकाला अपेक्षा आहे, मजुराला अपेक्षा आहे, शिष्याला गुरुकडून काहीतरी अपेक्षा आहे. प्रत्येक जण अपेक्षेत वाहून राहिले, ती सेवा नाही. गुरूंकडे जात असताना अन्न अहंकार रहित गेलं पाहिजे आणि गुरूंकडून 1 रुपयाची सुद्धा, 1 पैशाची सुद्धा अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. अशा प्रकारे आजच्या सेवेचा विचार सांगण्याचा प्रयत्न केला. सेवा अशीच होईल म्हणून सांगता येत नाही, अभंगाचा विचार असाच असेल म्हणूनही सांगता येत नाही. कारण प्रत्येक विद्वान आपापल्या बुद्धीनं अर्थ लावत असतो. माझ्याकडे बुद्धी नाही, पण गुरुवर्य मोठे महाराजांचा असणारा आशीर्वाद, त्यांनी केलेलं जे पुण्य, त्या पुण्याच्या बळावर प्राप्त झालेली ही गादी आणि आपल्या सगळ्यांचं असणारं पार्टिकल घराण्यावरचं प्रेम, त्याच्यातून आजची झालेली ही सेवा. ज्ञानेश्वर